टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। आठवडाभर कोकणात पावसाच्या कोसळधारा या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत। गुरुवारपासून या ठिकाणी श्रावण सुरू होतोय आणि त्याचमुळे हवामान खात्यानं हा आठवडाभर कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा इशारा दिलेला पाहायला मिळतोय। तर रत्नागिरी जिल्ह्यात 23 जुलैपर्यंत या ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलेला पाहायला मिळतोय। गायब झालेला पावसाचा जे पुनरागमन आहे ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे। रात्रीपासून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाच्या सरी या ठिकाणी बरसताना पाहायला मिळत आहेत। रात्रीपासून या ठिकाणी दमदार पावसाच्या सरी झालेल्या पाहायला मिळतात आणि त्याचमुळे जिल्ह्यात सर्वच नद्यांच्या पातळीमध्ये या ठिकाणी वाढ झालेली पाहायला मिळते। सकाळपासून पावसानं या ठिकाणी थोडीफार विश्रांती घेतलेली होती, मात्र रात्रभर या ठिकाणी सरींवरती सरी या ठिकाणी पावसाच्या बरसताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। एकंदरीतच आता श्रावण महिना सुरू होतो आहे। या आठवड्यामध्ये श्रावण महिना सुरू होईल आणि त्याचमुळे पावसाचा जोर हा कोकण पट्ट्यात अधिक वाढेल असा इशारा हवामान खात्याने दिलेला पाहायला मिळतोय। सध्या जिल्ह्यातील सर्वच नद्या ज्या आहेत त्या दुथडी भरून वाहताना पाहायला मिळत आहेत। आपण सध्या काजळी नदीच्या किनाऱ्यावरती आहोत आणि बघू शकता काजळी नदीचं पात्र सुद्धा या ठिकाणी दुथडी भरून वाहताना पाहायला मिळतंय। सध्या पावसाचा जोर हा सकाळपासून जरी कमी झाला असला तरी पण पुढचा आठवडाभर कोकणात मुसळधार पाऊस राहील असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।